नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टी म्हटलं की आपल्याला आठवतात ते दर्जेदार चित्रपट, कसदार अभिनय आणि आपल्या मातीतली कथा. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपल्याला पडद्यावर मनोरंजन करणारे हे आपले लाडके मराठी कलाकार प्रत्यक्षात किती श्रीमंत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 मराठी कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने करोडोंची संपत्ती उभी केली आहे. या यादीत असे काही कलाकार आहेत ज्यांचं नाव ऐकून कदाचित तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे मराठी सिनेमामधील एक अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रसाद ओक. मित्रांनो, प्रसाद ओकने फक्त अभिनयातच नाही तर दिग्दर्शनातही आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. धर्मवीर आणि चंद्रमुखी यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर प्रसाद ओकची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड वाढली आहे. त्याची अंदाजे संपत्ती 15 कोटींच्या आसपास आहे. त्याचं उत्पन्न फक्त चित्रपटातूनच येत नाही तर तो अनेक रियालिटी शोमध्ये जज म्हणून काम करतो, जाहिराती करतो आणि त्याचे स्वतःचे काही वैयक्तिक प्रोजेक्ट सुद्धा आहेत. पुण्या मुंबईत त्याचं स्वतःचं घर आहे आणि काही लक्झरी गाड्या आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारा हा कलाकार आजही जमिनीवर राहून काम करतो. हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे. 9व्या नंबरवर आहे मराठी इंडस्ट्रीचा स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी. दुनियादारी मूव्हीनंतर अंकुशचं नशीब असं चमकलं की त्याने मागे वळून पाहिलंच नाही. अंकुशची एकूण संपत्ती 20 कोटींच्या दरम्यान मानली जाते. अंकुश एका चित्रपटासाठी तगडं मानधन घेतो. त्यासोबतच तो अनेक कपड्यांच्या ब्रँडसाठी आणि लोकल प्रॉडक्टसाठी जाहिराती करतो. अंकुशला गाड्यांची खूप आवड आहे आणि त्याच्या कलेक्शनमध्ये काही महागड्या कारचा समावेश आहे. त्याची जगण्याची पद्धत एकदम साधी असली तर त्याचं प्रोफेशनल काम त्याला खूप मोठ्या कमाईचा वाटा मिळवून देतं. अंकुशचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात, ज्यामुळे त्याची मार्केटमधली पकड अजूनही मजबूत आहे. आपल्या यादीत 8व्या नंबरवर आहे अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने केवळ आपल्या डान्सनेच नाही तर ॲक्टिंगनेही प्रेक्षकांना वेड लावलंय. तिची एकूण संपत्ती साधारण 20 ते 25 कोटींच्या घरात आहे. सोनाली फक्त मूवीमधूनच कमावत नाही तर ती डान्स रियालिटी शोमध्ये जज असते. तिचे परदेशात अनेक डान्स शो असतात आणि सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोईंग असल्यामुळे त्याला ब्रँड प्रमोशनमधूनही खूप चांगले पैसे मिळतात. सोनालीचं राहणीमान एकदम लॅविश आहे. तिच्याकडे ऑडीसारख्या महागड्या गाड्या आहेत आणि नुकतंच तिने स्वतःचं एक नवीन घरही घेतलंय. मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी तिचं नाव खूप वरच्या क्रमांकावर येतं. 7 नंबरला आहे मराठीतील सगळ्यात बोल्ड आणि बिंदास अभिनेत्री सई ताम्हणकर. सईने मराठी चित्रपटांसोबत मिमी आणि भक्षक सारख्या बॉलिवूड मूव्हीतून आणि वेब सिरीजमधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. सईचे उत्पन्न हे फक्त अभिनयापुरतं मर्यादित नाही तर ती अनेक ब्रँडशी जोडली आहे. सईला लक्झरी गाड्यांची आणि फिरायची खूप आवड आहे. तिने स्वतःची एक वेगळी इमेज तयार केली आहे, ज्यामुळे तिला मिळणारे मानधन हे इतर अभिनेत्रींच्या तुलनेत काफी जास्त आहे. 6 नंबरला आहे आपला लाडका सिद्धू म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ हा असा कलाकार आहे जो फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तितकाच प्रसिद्ध आहे. रोहित शेट्टीच्या सिम्बा आणि सर्कस सारख्या मूव्हीमुळे सिद्धार्थची ओळख आता देशभर झाली आहे. त्याची अंदाजे संपत्ती 40 कोटी रुपये आहे. सिद्धार्थच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा चित्रपट, स्टेज शोज आणि रियालिटी शोमधून येतो. सिद्धार्थला फॅशनेबल राहण्याची आणि महागडे शूज वापरण्याची खूप हौस आहे. त्याची मेहनत आणि त्याची एनर्जी यामुळे त्याला सतत काम मिळत असतं. मुंबईत त्याचं स्वतःचं एक अलिशान घर आहे आणि तो आपल्या कुटुंबासोबत एक सुखी जीवन जगत आहे. 5व्या नंबरवर आहे मराठी मालिकांचा आणि चित्रपटांचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी. स्वप्नीलने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती आणि तो आजही तितकाच लोकप्रिय आहे. स्वप्नीलची अंदाजे संपत्ती 42 कोटी रुपये आहे. स्वप्नील फक्त अभिनय करत नाही तर तो एक स्मार्ट इन्व्हेस्टर सुद्धा आहे. त्याने रिअल एस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. स्वप्नीलकडे जॅग्वार आणि मर्सिडीज सारख्या अलिशान गाड्या आहेत. टीव्हीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन यांसारख्या शोजसाठी त्याने तगडं मानधन घेतलं होतं. स्वप्नीलची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे, ज्यामुळे जाहिरात कंपन्यांची तो पहिली पसंती असतो. 4थ्या नंबरवर आहेत मराठी इंडस्ट्रीचे महानायक अशोक मामा सराफ. मित्रांनो, अशोक मामांबद्दल काय बोलावं. गेली 50 वर्षे ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांची खरी संपत्ती जरी लोकांचं प्रेम असलं तरी ते आर्थिकदृष्ट्याही ते खूप सक्षम आहेत. त्यांची अंदाजे संपत्ती 40 ते 45 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे 75 वर्षांच्या वयातही अशोक मामा आजही नाटकात आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारतात. व्हॅक्यूम क्लीनरसारख्या नाटकाचे आजही हाऊसफुल प्रयोग होतात, ज्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. त्यांचं मुंबईत स्वतःचं घर आहे आणि आजही अनेक मोठे ब्रँड्स आपल्या जाहिरातीमध्ये अशोक मामा हवेत
असा आग्रह धरतात. त्यांची ही शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहे. तिसऱ्या नंबरला आहे अष्टपैलू महेश मांजरेकर. महेश मांजरेकर हे फक्त अभिनेते नाहीत तर ते एक यशस्वी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते सुद्धा आहेत. हिंदी आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत त्यांचं मोठं नाव आहे. त्यांची अंदाजी संपत्ती 50 कोटी रुपये आहे. महेश मांजरेकर यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, ज्या अंतर्गत ते अनेक चित्रपटांची निर्मिती करतात. बिग बॉस मराठी होस्ट करण्यासाठी ते दर सीझनला कोट्यावधी रुपये मानधन घेतात. त्यांचं मुंबईत खूप मोठं आणि अलिशान घर आहे. त्यांची लाईफस्टाईल एकदम किंग साईज आहे. अभिनयापेक्षाही चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातून ते जास्त कमाई करतात. दुसऱ्या नंबरला आहे सर्वांचे लाडके आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी बॉलिवूडमध्येही एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 80 कोटींच्या घरात आहे. पण मित्रांनो, नानांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची साधी राहणी. एवढी संपत्ती असूनही नाना साध्या घरात राहतात आणि साध्या कपड्यात वावरतात. त्यांच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग ते नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खर्च करतात. चित्रपटांव्यतिरिक्त नानांची स्वतःची शेती आहे आणि त्यातूनही त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत, कारण त्यांचं मन खूप मोठं आहे. आणि आता वेळ आली आहे नंबर 1 बद्दल जाणून घेण्याची. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी कलाकार आहेत रितेश देशमुख. रितेश देशमुख यांची संपत्ती 140 कोटींहून अधिक आहे. रितेश हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र असले तरी त्यांनी स्वतःच्या कष्टावर हे स्थान मिळवलंय. रितेश फक्त बॉलिवूड आणि मराठी मूव्हीमधूनच नाही तर त्यांच्या मुंबई फिल्म कंपनी या प्रोडक्शन हाऊसमधूनही मोठी कमाई करतात. त्यांनी इमॅजिन मीट्स यांसारख्या मोठ्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे टेस्ला, मर्सिडीज आणि अशा अनेक महागड्या गाड्यांचा ताफा आहे. रितेशचं मुंबईत स्वतःचं एक अलिशान घर आहे. अलीकडेच त्यांच्या वीड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटीहून अधिक कमाई करून इतिहास रचला होता. तर मित्रांनो, हे होते ते मराठी चित्रपटसृष्टीतील ते 10 मराठी कलाकार ज्यांनी केवळ ॲक्टिंगनेच नाही तर आपल्या कष्टाने आणि व्यवसायाने कोट्यवधींची संपत्ती उभी केली आहे. या यादीमधून एक गोष्ट जाणवते की यश मिळवण्यासाठी केवळ टॅलेंट असून चालत नाही, तर त्यासोबत सातत्य आणि योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची असते. विशेष म्हणजे नाना पाटेकर आणि अशोक मामांसारखे दिग्गज आजही इतकी संपत्ती असूनही आपल्या साध्या राहणीमानाने आणि समाजकार्याने सर्वांची मने जिंकत आहेत. पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही आपल्या मातीशी आणि प्रेक्षकांशी नातं जपून ठेवणं हीच या कलाकारांची खरी श्रीमंती आहे. तुम्हाला या 10 कलाकारांपैकी कोणाचा प्रवास सर्वात जास्त आवडला किंवा या यादीत अजून कोणत्या कलाकाराचे नाव असायला हवे होते, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.